राजकारण आता विचारांचं राहिलं नसून मत्सर आणि एकमेकांचा वचपा काढण्याचं बनल्याची खंत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली। राजकारणात यायला चांगली माणसं दबकतात आणि काही वर्षांनी नगरसेवक पदाची जाहिरात द्यावी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं पाटील म्हणाले। ते सांगलीत बोलत होते। शंकराचार्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंविरोधात काँग्रेसनं भंडाऱ्यात निषेध आंदोलन केलं। शंकराचार्यांनी धर्मशास्त्राच्या आधारावर राम मंदिर उद्घाटनाला विरोध केल्यानं नारायण राणेंनी शंकराचार्यांच्या कार्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। आमदार निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांच्या शिवस्वराज्य यात्रेची नगर शहरात सांगता झाली। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। राणी लंकेंचा मतदारसंघाला परिचय होणं आणि भाजप खासदार संजय विखेंना शह देणं यासाठी यात्रा काढण्याची चर्चा आहे। तर यात्रा समारोपाला अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आमदार निलेश लंके गैरहजर राहिल्यानं संभ्रम निर्माण झाला। अकोल्यामध्ये निवडणूक प्रक्रियेतील ईव्हीएम विरोधात सम्राट अशोक प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। हम आपके साथ साझा कर रहे हैं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दक्षिण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि मोदी केरळमधल्या गुरुवयूर मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत। त्याचबरोबर कोच्चीमध्ये ते काही प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत। मरीन ड्राइव्ह शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला ते संबोधित करणार आहेत आणि काल त्यांचा रोड शो केरळमध्ये पार पडला। 20 जानेवारीच्या आज 54 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारतर्फे भेटीला आलेल्या बच्चू कडूंकडे केली। तसंच सरकारनं आणलेल्या मसुद्यावर आपल्या अभ्यासकांनी तज्ज्ञ चर्चा करतील असंही जरांगेंनी सांगितलं। तर सगळे सोयरे शब्द टाकला म्हणून आंदोलन मागे घेण्यात आपण बधीर नाही आहोत असंही त्यांनी सरकारला सुनावलं।